नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. या भागामध्ये आम्ही आपल्याला भारताच्या अभिमानाची एक गोष्ट सांगणार आहोत आणि त्या निमित्तानं आपल्याला हेही लक्षात आणून देणार आहोत की पाकिस्तानचं कराची बंदर आणि प्रसंगी कराची अख्खी आपल्या टप्प्यात आली आहे. भारतीय नौदलाला नुकतीच पहिली परदेशी युद्धनौका INS तमाल प्राप्त झाली. ब्रह्मोस क्षेपणास्त्रानं सुसज्ज असलेली ही युद्धनौका कराची बंदराला वेढून ठेवणार आहे. नुकत्याच झालेल्या एका सोहळ्यात रशियाच्या कॅलिनग्राड शहरात एका समारंभामध्ये या युद्धनौकेनं भारतीय नौदलामध्ये प्रवेश केला. भारतात तिला आणण्याच्यासाठी फेब्रुवारी 2025 मध्येच 250हून अधिक नौदली कर्मचाऱ्यांचा विशेष असा क्रू म्हणजेच पथक रशियाच्या केंद्रात पाठवलं गेलं होतं. ही युद्धनौका पीटर्सबर्ग इथं पोहोचली होती. गेली 3 महिने तिची चाचणी झाली आणि आता ही युद्धनौका भारतीय नौदलाचं सामर्थ्य वाढवण्यासाठी पोहोचली आहे. या संपूर्ण प्रक्रियेचा एक पटकन धावता आढावा आधी घेऊयात. INS तमाल कशी आहे हे तर आपण आता पाहिलं. चित्रामध्ये तिची एक छोटीशी ओळख आपल्याला झाली, पण नक्की तिचं कौशल्य काय, तिचं वैशिष्ट्य काय हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. INS तमाल युद्धनौकेच्या निमित्तानं तिची वैशिष्ट्य आपण पटकन पाहणार आहोत. INS तमाल ही युद्धनौका भारतीय नौदलामध्ये सामील होणे ही एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे. कारण ही एक अतिशय अष्टपैलू अशी नौका आहे. याची रेंज म्हणजे पल्ला खूप लांब आहे. याच्यावरती तमाल युद्धनौका भारतीय इंद्राणी तलवार या गटातली आहे. INS तमाल ही एक आधुनिक स्टेल्थ फ्रिगेट आहे. रडारद्वारे शोधता न येणारी ही युद्धनौका आहे हे विशेष. इंद्राणी तलवार 450 किलोमीटर पर्यंत हल्ला करू शकते. ब्रह्मोस क्रूज क्षेपणास्त्र पाण्याखालील लक्ष नष्ट करण्यासाठी INS तमालमध्ये विशेष क्षमता आहे. प्रति मिनिट 5000 राऊंड तिच्याकडून गोळीबार केला जाऊ शकतो. इतक्या सक्षम तोफा तिच्यावर बसवण्यात आलेल्या आहेत. या फ्रिगेटचा 26% भाग भारतीय आहे हे विशेष. INS तमाल ही युद्धनौका भारतीय नौदलामध्ये सामील होणे ही एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे. कारण ही एक अतिशय अष्टपैलू अशी नौका आहे. याची रेंज म्हणजे पल्ला खूप लांब आहे. याच्यावरती ब्रह्मोस नावाचं 450 किलोमीटर दूर फायर करणारं मिसाईल आहे. तर त्याच्यामुळे पाकिस्तानची जी सागरी टार्गेट्स आहेत, जसं कराची हार्बर आहे, जसं त्यांचं ग्वाडार नावाचं बंदर आहे, हे सगळी बंदरं या नौकेच्या आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या रेंज खालती येऊ शकतात आणि पाकिस्तानच्या किनाऱ्याला एक मोठा धोका यामुळे निर्माण होऊ शकतो. जर युद्ध परिस्थितीमध्ये
किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपण पाकिस्तानचा जो ट्रेड आहे तो थांबवू शकतो. जाता जाता पटकन लक्षात घेऊयात की ही आत्ताची INS तमाल युद्धनौका काम कसं करते. INS तमाल ही भारताची युद्धनौका तलवार शाखा आहे. पश्चिम नौदल कमांडची तलवार शाखा या निमित्तानं अधिक सक्षम झाली आहे. ही कमांड अरबी समुद्र आणि पश्चिम हिंद महासागरावर लक्ष ठेवतीये. या क्षेत्रात कराची बंदराच्या जवळ जलमार्ग आणि भारताच्या पश्चिम किनाऱ्याचा समावेश आहे. INS तमाल भारताच्या सागरी सीमांच्या बरोबरच बेकायदेशीर सागरी कारवायांची सुरक्षा सुनिश्चित करेल. प्रत्येक कारवाईच्या बरोबरच किनारी सुरक्षा सुद्धा सक्षम करेल. कोणत्याही सागरी आपत्तीमध्ये ती मदत करेल. विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.